चंदे ती भाकरीची बुट्टी आण बाई. कुठे वाढू भाकर? नाही नाही मला घ्या की. एवढं नाही नको राहू देत. माणसं चल. हो घ्या घ्या घ्या. नाही मी घेते, तुम्ही थांबा तिथेच, मी खाते. अरे असू नका, अहो आपल्याच गिरणीतलं पीठ आहे. हो हो. आधी माहित असतं तर भाकरी नसते केली, तसंच पीठ खाल्लं असतं. लाडू काय रे बाळा? आपण दोघं शर्यत लावूया कसली? जेवणाची. नको बाळा, तू आधीच माझ्या मांडीवर बसून त्याची पार चेंदामेंदा करून टाकलाय. आता जेवणाची शर्यत नको, माझी वाट लागेल रे. ए असं काय, एवढा तो लहान जीव आग्रह करतोय आणि आपण नाही म्हणणं बरं दिसतं का? लाव रे शर्यत लाव. हो हो बिंदास. आणि त्याला की नाही हे कॉमेडी काका खूप आवडले आहेत ना रे लाडू. हा लाव लाव बिंदास. शर्यत झाली पाहिजे ना? हो हो शर्यत पाहिजे. जाऊ दे की. हा होऊ दे होऊ दे. लाडू लावा कॉमेडी काका. लाडू 1 2 रेडी 3. अमित काका दमला काय? नाही चालू आहे. आम्हाला पूस. जिंकलो. बाळा आपल्यात शर्यत लागली तेव्हाच ते ठरलं होतं. मला नको, थँक्यू प्लीज बस. अगं तुला स्वयंपाक येत नाही म्हणून जेवायचं नाही असं कुठं नियमात आहे वय? दाबून खा. घे घे घे. नको थँक्यू बस. असू दे घे. नाही नाही माझं पोट भरलंय ऑलरेडी. आमच्या वहिनी एकदम मायाळू आहेत बघा, सगळ्या गावातल्या लोकांना समजून घेतात. अहो हुशार आहेत आणि सगळ्यांच्या भल्याचा विचार करतात. तेव्हा हे सगळे मुद्दे आहेत की नाही तुमच्या भाषणामध्ये येऊ द्या. अनवय आमच्या रक्तातच राजकारण आहे बघा. आमचा पप्पा उत्तमराव जाधव लई मोठं राजकारणी, तर त्यांच्याकडनं आमच्याकडे ह्यो राजकारणाचा वारसा आलाय. ह्यो पॉइंट असू द्या. हा कशात? प्रचारामध्येच की. अहो खऱ्या अर्थानं आमच्या गावच्या अंजली ताईच सरपंच व्हायला पाहिजेत बघा. अहो गावाचे केवढे प्रश्न सोडवलेत त्यांनी. आमच्या गावात दारूबंदी केली त्यांनी. होय, पाण्याच्या टाकीचं काम बी केले बघा. मोठी न्यूज होती. हा हे बी टाका भाषणात. हा अख्ख्या गावात आमासनी समधी मानानी वहिनी साहेब म्हणतात. आणि गावाचं लाडकं राणा भाऊजी ते आमचं कट्टर समर्थक आहेत. एकटाच नाही नाही, अहो आमच्या अंजली वहिनी गावात ग्राम स्वच्छता अभियान 1 नंबर पार पाडलं. आम्ही वर्गणी गोळा करून अहो सगळं ते पाण्याच्या टाकीत काम करू. मोठं काम केलं. पहिला पाण्याचा टँकर वहिनी आणला होता, मग तो पाण्याचा. या रे या. हे बॅनर काढा, पहिला काढा. आणि कुठे लावले रे बॅनर? हे काढा. ए क्या म्हणते तुम्ही? हे काढा. एक काम करायचं, ते जायचं ते बी बॅनर काढायचं. आपलं लागले पाहिजे बॅनर सगळे काढा. काय अरे कशाला उगाच भांडणाला कार म्हणजे बापू, अहो ते कलाकार येणार आहेत, त्यांच्यासमोर कोण कशाला भांडण करते? हा आणि हे बघा, जे आपल्याला डाळायचं होतं ते त्याने डाळले. माझं डोसकं सटकले आता. ए नीट लावा रे. चला ए वर चढ की. काढ वर चढून काढ बॅनर. हा अरे तुझ्या सगळ्या सह्या बिनकामाच्या होत्या. नाही बापू, ह्यो कार्यक्रम आपण हायजॅक करणार म्हणजे करणार. सगळीकडे आपलंच नाव आणि आपलंच बॅनर. आता बघाच तुम्ही, आजची सभा यो माननीय परेश पाटीलच मारतोय की नाही. वा वा बसा.
अरे बाप. सॉरी हा. का सॉरी का? अहो ते समजेना पिढाले तू मसली सांगून बी ऐकना झालेत म्हणून. नाही नाही हो, लोकांचं प्रेम असतं, आम्हाला नाही त्याचा त्रास. नाही ना, आता फक्त प्रश्न एवढाच आहे की आम्ही भाषण काय करायचं. नाही नाही, तुम्ही त्याचं काहीच प्रेशर घेऊ नका आणि तुम्ही कोणाचाही प्रचार करायची काही गरज नाही. मग तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात हे खूप मोठं आहे आमच्यासाठी. आता राहिला प्रश्न प्रचाराचा, तर तुम्ही मतदानाबद्दल बोला, लोकशाहीबद्दल बोला. लोकांनी जास्तीत जास्त मतदान करायला हवं, मतदानाचा टक्का वाढायला हवा असं सांगा लोकांना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांनी योग्य तो उमेदवार निवडून देणं गरजेचं. तुम्ही एवढंच फक्त सांगा, बास एवढं. आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड आयडिया. कारण असं जर आपण केलं तर कोणी नाराजही होणार नाही आणि राग येण्याचा तर प्रश्नच नाही. खरंय खरंय. चालतंय की आता जेवण झालेत, जरा आराम करून घ्या. उन्हा उतरले की आपण सभेला जाऊ, बटाट्याची सभा उरकून घेऊ, म्हणजे तुम्ही मुंबईला झालं मोकळं. चालतंय की. चला. उठ लवकर, तो येईल मांडीवर बस. चला चला चला. सेटअप रेडी नो सगळं. ते सगळंच काढलं की त्यांनी. त्या पप्प्याने केलं असणार आहे बघ. आमचा बॅनर कुठे आहे? कावळ्यानं खाल्लं. तुझी बायको भावी सरपंच काय? थांब आता तुला दावतो आमचा इंगा. ऐक की जरा, आपली छुपी होती आहे ना व, असं सगळ्यांसमोर बोलायला नकोस मला. तिचं एकटीचं बॅनर जर काढलं असतं तर सगळ्यांना कळलं असतं, म्हणून तुझं बी बॅनर काढायला लावलं. तुलाही लोड घेऊ नकोस. आपण हाय, एकमेकाला आपला सपोर्ट हाय. राणा भाऊजी चला स्टेजवर जाऊ आपण. चला चला. बापू सुरत, चला आपली सगळी माणसं स्टेजवर पाहिजे. ए पप्प्या, तू बॅनर काय काढलं आमचं? एवढी काळजी होती तर थांबायचं होता तिथं. हा? ए चला, याचं काय ऐकताय? चला. एक मिनिट ऐका. तुम्ही सगळे लोक जर का वर येणार असाल तर आम्ही बोलायचं कुणा बरोबर आहे? नाही, स्टेजवर तुम्ही तिघे जा, आम्ही सगळे खालती थांबतो. वहिनी तुम्ही तरी जावा की वरती. नाही नाही नको. मी बोलू का? मी बोलू का? सोपं गणित करूयात. आम्ही तिघे वरती जातो, तुम्ही खाली थांबा. का स्टेज आमचं आहे? मग तुम्ही वरती थांबा, आम्ही घरी जातो आता. पद्धत आहे काय बोलायची? नाही नाही डॉक्टर, अहो नाही, चुकलं माझं. असं नाही, या की तुम्ही वर या. हाय हाय, आम्ही हाय. या तुला बघतो. बघ नंतर बघ. हॅलो मंडळी, मी अभि रोकडे. अभ्या, मी तुम्हाला वचन दिलं की चला आवाज टीम मी मुंबईतून इकडे गावी घेऊन येतो म्हणून. तर मी तुम्हाला वचन दिलेलं पाळलंय. आपले मित्र निलेश साबळे माझ्याबद्दल 1-2-4 शब्द चांगले बोलतील, तर प्लीज सर. कालपर्यंत जज म्हणत होता, आता पण मित्र झाला. म्हणजे माझ्यासाठी हे माझं अहोभाग्य की यांनी आम्हाला इथे बोलवलं. आज माझे परम मित्र अभिजित रोकडे यांना मी फक्त एवढंच सांगू इच्छितो
की होऊ दे व्हायरल मध्ये तिकडून जसे आपण बाहेर पडलात तसे आता इथूनही आम्ही तुम्हाला बाहेर काढू शकतो, एवढं लक्षात ठेवा. नमस्कार 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 दौलतवाडीकर, कसे आहात? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसताय नव्ह का? खूप छान वाटलं की आज आम्ही दौलतवाडीमध्ये आलो, तुमचं गाव पाहिला, आम्ही फिरलो सगळीकडे. या गावच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि मला विशेष वाटलं की एकाच गावातून उमेदवारीसाठी 3 उमेदवार उभे राहिलेले आहेत, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. या 3ही उमेदवारांना आम्ही सगळे शुभेच्छा देतो आणि सगळ्या मतदार बंधू भगिनींना एवढंच आवाहन करतो, आपलं जे मत आहे ते योग्य उमेदवारालाच तुम्ही द्या. या निवडणुकांसाठी चला हा वायुद्याच्या आमच्या टीम तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आओ डॉक्टर, अहो ते आमचं पॉइंट बोला की कुणाला मत द्यायचं हे सांगा की अख्ख्या गावकऱ्यांना. बाकीची भाषणं आहेत ना, ते बोलतील ना. नमस्कार. मला एवढंच सांगायचं आहे की आपलं एक मत खूप महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने कृपया मतदान कराच. आणि नुसतं मतदान करणं गरजेचं नाहीये, तर ते योग्य उमेदवाराला आपलं मत गेलं पाहिजे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्या उमेदवाराला तुम्ही तुमचं मत द्या जो तुमचे प्रॉब्लेम समजून घेऊ शकतो, जो ते सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करतो. हा म्हणजे अंजली वहिनींना, अंजली वहिनींचा, अंजली वहिनींचा, अंजली वहिनींचा. ते जरा आमच्याबद्दल बोला की. मी विनंती करतो श्रेया बुगडे यांना की कृपया तुम्ही 2 शब्द बोला. हा चालते की. नमस्कार. खर तर आज मी इथे एकटी आलेले नाही, म्हणजे हे दोघं तर आले आहेतच माझ्या बरोबर, पण माझ्या अत्यंत 2 लाडक्या अभिनेत्री माझ्या बरोबर आलेल्या आहेत. आणि त्या कोण आहेत हे तुम्ही ओळखायचं. ओळखणार? सच कहूं तो आज मुझे बहुत अच्छा लग रहा है. आज मला कोल्हापूरमध्ये इकडे बोलवून तुम्ही माझा बहुमान केला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. जर तुम्ही योग्य उमेदवाराला मत दिली नाही तर आज तुम्ही हसताय, पण उद्या तुम्ही रडणार आहात. तर पहिली अभिनेत्री तुम्ही अचूक ओळखलेली आहे. आता दुसरी अभिनेत्री माझी खूप आवडती अभिनेत्री आणि माझी खूप चांगली मैत्रीण सुद्धा. आधी मी एक गाणं गाणार आहे माझ्या पिक्चर मधलं आणि तुम्हाला जर ते आवडलं तर तुम्हाला कळेल की मला कोणाबद्दल मी बोलतेय. आणि गाणं असं आहे, जपून 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 जा रे पुढे धोका आहे. सईता म्हणकर. तर ह्या गाण्याचा मतितार्थ असा आहे आता या ठिकाणी म्हणण्याचा की जर तुम्ही जपून आता मत दिलं नाही तर पुढे खूप मोठा धोका आहे आणि त्याचं नुकसान तुम्हालाच भरावं लागणार आहे. तर पुन्हा एकदा इथे कोल्हापूरकर जे सगळे जमलेले आहेत त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. सगळे जे निवडणुकीला उभे राहिलेत. थँक्यू सो मच कोल्हापूर फॉर कॉलिंग मी. आय लव्ह यू ऑल. तर पुन्हा एकदा ऑन अ सिरियस नोट, जसं ह्या दोघांनी तुम्हाला सांगितलं आहे, योग्य त्या उमेदवारालाच तुम्ही मत द्या आणि मे द बेस्ट मॅन विन. थँक्यू. पुन्हा एकदा आम्हाला बोलवल्याबद्दल, आम्हाला इतकं प्रेम दिल्याबद्दल दौलतवाडीकरांचे मनपूर्वक आभार. आम्हाला आता रजा द्या, पुन्हा बोलवा, आम्ही नक्की येऊ. धन्यवाद.
काय हे डॉक्टर काय आम्हाला वाटलं तुम्ही आमचा प्रचार करशीला. प्रचार केला ना, निवडणुकांचा प्रचार केला, योग्य उमेदवाराला निवडून द्या हे सांगितलं बस ना. अहो याला काय अर्थ आहे? सेलिब्रिटी म्हणा. अहो सरळ आमचं मुद्दा पाठ नाही तसं सांगा की. सरका बाई ऐका की मी काय म्हणतोय म्हणजे आमच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची ह्याची इच्छा आहे जरा घरी चहा पाण्याला आला असतं तर. अरे नको नको दादा, आता ऑलरेडी जेवण खूप झालंय, आता काही नको. नाही चुलीवरचं पण काही नको आता. तसं छान बॉडी चालती आणि आता उशीर पण झाला, आता आम्हाला मुंबईला निघायला. चला आम्ही येतो. थँक्यू तुम्ही आल्याबद्दल, थँक्यू आम्हाला बोलवल्याबद्दल. समोर एक मिनिट असू देत. मी त्यांना सांगितलं होतं त्यांना सेल्फी दिल्याशिवाय मी जाणार नाही. द्या मी काढते. आता दळप वाढलं पाहिजे असतं. थँक्यू. सगळ्यांच्या समोर नाही बोलू शकलो, पण आता सांगतो की सगळ्या गावाचं तुमच्याबद्दलचं प्रेम दिसत होतं. अर्थात तुम्ही सुद्धा गावासाठी तितकं केलं असणार आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की या निवडणुकीत सगळे गावकरी तुम्हाला नक्की निवडून देतील. आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी, कारण तुम्ही खूप चांगलं काम करताय. पण एक वचन घेऊनच इकडून निघणार आहोत की जर तुम्ही सरपंच झालात तर जंगी पार्टी द्याल आणि त्या जंगी पार्टीसाठी अख्खी तुकरटवाडी मात्र आमंत्रित कराल आणि आम्ही इकडे येणार. येस नक्की. धन्यवाद. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तर तुमच्यासाठी काय आम्ही नाही काही त्याची गरज आहे नाही. तुम्ही इतकं प्रेम करताय तेच भरपूर आहे आणि गावच्या विकासासाठी प्रयत्न करताय तो काही कमी आहे का? आणि खरं सांगू का, आज तुमच्या गावातनं आमचा पाय पण निघत नाहीये. अरे बाबा मी अख्खाच निघालो. तुम्ही मला उत्तर दिलं नाही. कसलं? आपल्या लग्नाचं. आपल्या लग्नाचं म्हणजे ते 2 मिनिटं नंतर. कुशल सुनेनाचा फोन आलाय. ती विचारते की भांडी घासायची राहिली तर तू घरी कधी पोहोचणार आहेस? सुनैना कोण आहे? बायको आहे तुमची? नाही बायको कसली, ही माझ्या मुलाची आई आहे फक्त. 7 वाजेपर्यंत येतो सांग. कुठे फिरशील? येतोय तो 5 वाजेपर्यंत. 7 अगं उत्तर द्यावी लागतात मग. इच्छा पूर्ण झाली होय की तेवढं. वहिनी एक नंबर प्रचार झाला आपला. नाही प्रचार नाही, त्यांनी योग्य काय ते सांगितलं. अहो पण योग्य म्हणजे आपणच की. म्हणजे प्रचार आपलाच झाला. अहो या प्रचारामुळे आपल्या पॅनेलची 1 नंबर हवा झाल्या गावात. मोठ्या माणसांनी कौतुक केलं की उलट जबाबदारी वाढते. आता परत आपण नव्या जोमानं निवडणुकीच्या तयारीला लागूया. विजय असो.